या संदर्भामध्ये मेन म्हणजे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान जे की माझ्या स्वप्नातील गाव आहे आणि बाकीचे जे सशक्त पंचायत विकास जो करायचा आहे त्या अनुषंगाने शासनाने योजना 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत राबवण्याचा निश्चित केलेला आहे। त्या अनुषंगाने आम्ही पण त्याच्यामध्ये गावाने पूर्ण हिरिरीने भाग घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आम्ही मेन म्हणजे त्यातला एक दिवस आठवड्यातला स्वच्छता अभियान राबवतो, एक दिवस वसुलीसाठी जातो, एक दिवस वृक्ष लागवड करणार आहात। असं म्हणजे आम्ही पूर्ण हप्त्याचं किंवा आम्ही एक 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण प्लॅनिंग केलेलं आहे। त्या अनुषंगाने आज शासनाने जी 13 तारखेला की 13 नोव्हेंबर 2025ला एक जी वसुलीचा एक टप्पा आहे, त्या वसुलीच्या टप्प्यामध्ये त्यांना असं स्पष्ट सांगितलेलं आहे की या 13 नोव्हेंबरच्या GR नुसार एक शासनाने आपल्याला वसुलीसाठी सवलत दिलेली आहे। त्यामध्ये जी आतापर्यंतची मागीलची थकबाकी आहे, थकबाकीमध्ये त्यांना काय केलेलं आहे की 50% सूट दिलेली आहे आणि चालू वसुली पूर्ण करायची आहे। त्या अनुषंगाने आम्ही परवा दिवशीपासून गावामध्ये अभियान राबवलं आहे, गावामध्ये फिरत आहोत आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे। कारण प्रत्येकाची मागीलची जी 4000 थकबाकी असेल तर त्याला 2000 कमी होत आहेत आणि चालू पूर्ण भरत आहे। या अनुषंगानं जवळजवळ आम्ही कालचं जर बघितलं तर आमची काल एक 7200 अशी वसुली झालेली आहे। आज पण आम्ही 18 तारखेला आम्ही गावात फिरलेलो आहोत, गावात जनतेपर्यंत पोहोचत आहोत, घरोघरी जात आहोत। त्यामध्ये आमचे पूर्ण कर्मचारी हिरिरीने भाग घेत आहेत आणि त्या अनुषंगाने आज आमची जवळजवळ एक 8,500 रुपये वसुली झालेली आहे। त्या अनुषंगाने शासनाने जे गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्यानुसार टप्प्याटप्प्याने आम्ही या योजनेमध्ये भाग बी घेत आहोत आणि यामध्ये आम्ही निश्चितच कुठल्या ना कुठल्या पद्धतीचं बक्षीस निश्चितच मिळू अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आहोत आणि यामध्ये ग्रामस्थांचा उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळत आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।